रविवारच्या बैठकीनंतर खासदार पक्षासोबतच असल्याचा दावा करणारे संजय राऊत सोमवारच्या घडामोडींनंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी म्हणून तातडीनं दिल्लीत दाखल झाले. दिल्लीला जाण्यापूर्वी राऊतांनी लोकसभेत शिवसेनेचा एकच गट आहे, सकाळपासून आमचं काही खासदारांशी बोलणं झालेलं असून संजय देशमुखांसोबतही सकाळी बोलणं झाल्याचा दावा ते करतायत. शिवसेनेचा एकच गट आहे, तो माननीय अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आज सकाळपासून काही खासदारांचं आमचं बोलणं झालेलं आहे. आज सकाळी स्वतः संजय देशमुख आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली काही कामानिमित्त. मी आत्ता दिल्लीत निघालो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2029च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून किमान 6 ठाकरे सेनेचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेच्या अनेक नेत्यांनी अनेकदा जाहीरपणे ऑपरेशन टायगर बाबतीत वक्तव्य केलेली आहे. मंत्री उदय सामंतांनी मात्र सध्या आम्हाला ऑपरेशन टायगरची गरज नसून ठाकरे सेनेच्या कोणत्याही खासदारासोबत संपर्क नाही, अशी कोणतीही मीटिंग झाली नाही असं म्हटलंय. तर राष्ट्रहितासाठी अशी घडामोड होत असेल तर चांगलं आहे. ठाकरे सेनेचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच आहे, असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलंय. मी अनेक वेळा असं सांगितलंय की पक्षात प्रवेश करणाऱ्या लोकांसाठी टायगर ऑपरेशन राबवण्याची गरज नाही. साहेबांच्या व्यक्तिमत्वावर विश्वास ठेवून, साहेबांच्या 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम केलेल्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून अनेक लोक प्रवेश करतायत. परंतु युबीटीच्या खासदारांची बैठक साहेबांची कधी झालेली नाही. ऑपरेशन टायगरचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळं आमच्या दृष्टीनं, शिवसेनेच्या दृष्टीनं ज्या काही बातम्या येत आहेत त्याला आम्हाला खरं तर पूर्णविराम द्यायचा आहे. असं आहे की श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीचं सरकार पाडण्यासाठी तुम्ही भाजपचे खासदार फोडवे होते, त्यांना मदत केली होती. इथं सरकार पाडण्यासाठी नाही तर देश घडवण्यासाठी जर एखाद्या पक्षाचे खासदार सोबत घेत असतील आणि तेही कोणताही पद्धतीचा गैरउपयोग न करता विचाराच्या आधारावर, तर मला वाटतं वाईट काय हो. ठाकरे सेनेच्या खासदारांनी सत्ताधारी एनडीएचा सहकारी पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यास लोकसभेतील सरकारच्या प्रभावी संख्याबळात वाढ होईल. तसंच यामुळे आगामी पावसाळी अधिवेशनात प्रलंबित परिसीमन विधेयकासाठी आणि संबंधित घटना दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले विशेष बहुमत मिळवण्याचा मार्गही संभाव्यतः सुकर होईल. पण यात एक अडसर निर्माण होण्याचीही शक्यता असून या राजकीय घडामोडीसाठी लोकसभेतील 2/3 संख्याबळ म्हणजेच किमान 6 खासदारांची गरज आहे. तसं झालं तर पक्षांतर बंदी नियमांनुसार तत्काळ अपात्रतेची कारवाई न होता विलिनीकरण शक्य होऊ शकतं. पण या सध्याच्या घडीला जर तरच्या चर्चा आहेत. प्रत्यक्षात हे जेव्हा घडेल तेव्हाच राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, या वाक्याचा खरा अर्थ समोर येईल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.